भाईंदर परिसरात झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मीरा भाईंदर दौरा केला। यावेळी त्यांनी प्रथम ज्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला झाला त्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यानंतर भाईंदर पश्चिम येथील टेंबा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। वनमंत्री गणेश नाईक यांनी या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली। तसेच सर्वाधिक गंभीर जखमी असलेल्या मुलीच्या उपचारासाठी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा केली। या मुलीच्या पुढील उपचारांचा खर्च शासनामार्फत करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले। त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला अशा घटनांना शहरामध्ये बिबट्या कसा आला अशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आहे। त्यांना आम्ही सगळ्यांना दिलासा दिलाय। मी स्वतः नरेंद्रजी मेहता आमचे फॉरेस्टचे अधिकारी आणि त्यांना चेक पण आम्ही दिली आणि त्यांना सांगितले की तुमच्या पूर्ण बरे होईपर्यंतचा खर्च शासन म्हणजे वन विभागामध्ये वाटप केला जाईल आणि ज्यांचा रोजगार बुडालेला आहे अशा घटकांना जोपर्यंत ते रोजगारावर जात नाहीत तोपर्यंतचा त्यांचा खर्च पण त्या ठिकाणी शासनाकडून दिला जाईल। सर, आतापर्यंत महाराष्ट्रातून गोष्टी ऐकत होत्या, आज मीरा भाईंदर शहरामध्ये हा बिबट्या आलेला आहे। काय पुढे भविष्यामध्ये उपाययोजना मीरा भाईंदर करते? बघा, मीरा भाईंदर करताना राज्यातल्या सर्व खेड्यांकरता आणि शहरांकरता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सॅटेलाइटच्या माध्यमातून अशा यंत्रणा उभ्या केल्या जातील की बिबट्या दिसल्यानंतर मोठा सायरन वाजेल। एकूणच विविध ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिंजरे लावलेले आहेत। प्रामुख्यानं पुणे जिल्ह्यामध्ये एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये 750 बिबटे आहेत, म्हणजे ऑन रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड ते जास्त असतील। जुन्नर, आंबेगाव, शिरूर, आता नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचा वावर आहे। आता कुंभमेळा येऊ घातलेला आहे, त्यामध्ये नाशिकमध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1200-1500 पिंजरे लावून त्या ठिकाणी बिबटे दररोज अटक केले जातात। साधारणपणे जुन्नर तालुक्यामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये 50 बिबटे बंद केले पिंजऱ्यामध्ये आणि त्या ठिकाणी जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 400-500 बिबटे राहतील अशा प्रकारची रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं। जसं विदर्भामध्ये टायगर सफारी तशा प्रकारच्या कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात बिबट सफारी अशा प्रकारचं प्रयोजन आहे। भविष्य काळामध्ये त्या परिसरामध्ये बंदिस्त करून त्या ठिकाणी लोकांना बिबट्याचं दर्शन पण होईल आणि बिबटे बंदिस्त होतील। त्यांना लागणारे प्राणी तिथे राहतील, त्या प्राण्यांना लागणारे फळझाडे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावली जातील जेणेकरून मानवावर हल्ला होणार नाही याची दक्षता घेतली। सर, आपके दावे के अनुसार ये नेशनल पार्क से आया ऐसा बता रहे हैं, लेकिन सुबह 4 बजे के एक इंसिडेंट आया दिखाई, हजारों लोगों को दिखना चाहिए था। सोशल मीडिया का जमाना था और अचानक सोसाइटी में नजर आता है, तो ये अटपटा सा नहीं लगता आपको? देखिए ये जो बिबट्या है तेंदुआ, उसकी उम्र करीबन 4 साल की है। हाँ, वो अपने माँ का साथ उसने अभी एक 2 महीने पहले छोड़ा होगा और वो रास्ता भटक के अंदाज है घुड़बंदर गांव से बाद में वो अपने नवगर इलाके से मैंग्रोव के माध्यम से इधर आया और इधर आने के बाद में कंफ्यूज हुआ, उसको रास्ता नहीं मिल रहा था, इसलिए वो घर में घुस गया और उसने लोगों पे हल्ला किया। अभी उसको गले में उसको बेल्ट बांधा जाएगा जिसके जरिए उसका ट्रैक किधर रहेगा वो भी पता चलेगा। सर, मुद्दा वो नहीं, मुद्दा ये है कि हजारों लोगों ने देखना चाहिए था और अचानक सोसाइटी के पास नजर आता है। इतना लंबा रास्ता तय किया तो लोगों को दिखना चाहिए था। रात के अंधेरे में जब रास्ते पे यातायात नहीं थी, गाड़ियां भी नहीं, लोग भी नहीं थे, उस टाइम में वो आया और आने के बाद में कंफ्यूज हो गया। सर, मरीजों की परिस्थिति क्या है इस समय? मरीज अच्छे हैं,
सबको हम लोगों ने एहसास दिया है, पूरा शासन तुम्हारे साथ में है, एक पैसे का भी उनको खर्चा करना नहीं पड़ेगा, पूरा शासन खर्चा करेगा और उनका रोजंदारी भी डूबा है उसकी भी उनको सहूलियत दी जाएगी. सर, शेवटचा जाताना प्रश्न, काल जे सर्वात पहिलं रेस्क्यू केलं हे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू केलं, त्या लोकांचे जीव वाचवले स्वतः त्याच्यामध्ये उतरून, आणि विशेषतः जे सगळे आगरी समाजातली ती लोक आहेत, तर भविष्यामध्ये आपण त्यांचा काही सत्कार हे वगैरे बघा, त्या लोकांचा सन्मान करू, त्यांना गरज पडली रिवॉर्ड पण देऊ, संपूर्ण यंत्रणा तपास करेल, ज्या ज्या घटकांनी त्या ठिकाणी मदत केली त्या सगळ्यांचा सन्मान केला जाईल. आता जखमीची काय परिस्थिती आता? जखमी अतिशय सुरक्षित आहेत. एक जी मुलगी तिच्या चेहऱ्याला थोडासा पंजा मारलेला आहे, तिला मुंबईला पाठवलं, तिचं पण एकूण प्लास्टिक सर्जरी केली जाईल, त्याचा खर्च सुद्धा शासन करेल. सर, एकाच घरातले 3 जण होते, तिन्ही 2 मुलींनी, एक त्यांच्या आईनी मुलगी इथे ऍडमिट आहे, त्यांची एक केमकेम मध्ये ऍडमिट आहे, त्यांच्यासाठी काय सर मदत आपल्या? मी मगाशी म्हटलं की त्यांचा प्लास्टिक सर्जरीचा खर्च सुद्धा शासन करेल आणि जे कमवते होते त्या लोकांचा जो रोजंदारीचा जो प्रश्न असेल त्याची सुद्धा भरपाई शासनाकडून केली जाईल.